दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयने रचलेल्या सापळ्यात रेल्वे सुरक्षा दलाच्या म्हणजेच आरपीएफच्या उपनिरीक्षकाला 70,000ची लाच घेताना अटक केली आहे. बबलू कुमार असे अटक करण्यात आलेल्या उपनिरीक्षकाचे नाव असून तो नवी मुंबईतील उरण येथे कार्यरत होता. तक्रारदाराचा जप्त करण्यात आलेला टेलर सोडवण्यासाठी आरोपी उपनिरीक्षकाने 70,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने जप्त केलेला टेलर सोडवण्यासाठी रेल्वे न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर 20 जुलैला सुनावणी होणार होती. आरोपीने न्यायालयाच्या आदेशानंतर टेलर सोडणार नसल्याची धमकी तक्रारदाराला दिली होती. त्यावेळी तक्रारीनंतर सीबीआयने मंगळवारी रचलेल्या सापळ्यात 70,000 रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली बबलू कुमार याला अटक केली. आरोपीला न्यायालयाने 19 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आरोपीच्या कल्याण येथील घरी सीबीआयने शोध मोहीम राबवली. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.